MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। संगमनेर उपविभागामध्ये स्थानिक गुन्हा शाखेची वाळू माफिया व अवैध दारू वाहतूक विक्रेते यांच्यावर कारवाई। 5 आरोपीकडून 26,45,760 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार श्री किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टू, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, योगेश कर्डिले, अमृत आडाव, बाळासाहेब गुंजाळ, महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकात संगमनेर उपविभागातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामी सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले होते। वरील पथकाने दिनांक 7/2/2026 रोजी संगमनेर उपविभागामध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत डिग्रस गावाच्या शिवारामध्ये 2 डंपरमधून वाळू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्याने बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता इसम नामे प्रकाश भाऊसाहेब कोरडकर, वय वर्ष 20, राहणार हजारवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, फिरोज सुलतान शेख, वय वर्ष 25, राहणार डिग्रस, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर हे 2 डंपरमधून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना मिळून आले। इसम नामे प्रकाश कोरडकर यांच्या कब्जातून 5 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा डंपर MH क्रमांक 12 EQ 6334 20,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू, तसेच इसम नामे फिरोज शेख यांच्या कब्जातून 15 लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा विना नंबरचा डंपर, 20,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू असा एकूण 20,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ताब्यातील इसमांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 57/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वरील पथकाने पिंपरणे तालुका संगमनेर गावाच्या शिवारामध्ये असलेल्या हॉटेल गरीब या ठिकाणी छापा टाकून इसम नामे साहेबराव भिकाजी राहिंज, वय वर्ष 46, राहणार पिंपरणे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर याच्या कब्जातून 44,240 रुपये किमतीची देशी विदेशी दारू व 5 लाख रुपये किमतीची एक स्विफ्ट कार असा एकूण 5,44,240 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तसेच देवगाव तालुका संगमनेर या ठिकाणी इसम नामे निलेश शशिकांत मुनतोंडे, वय वर्ष 26, राहणार शिबलापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, अमोल गुलाब मुनतोंडे, राहणार सदर हे देशी दारूची वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून 11,520 रुपये किमतीची देशी दारू व 50,000 रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल असा एकूण 61,520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दिनांक 7/2/2026 रोजी संगमनेर उपविभागामध्ये केलेल्या कारवाईमध्ये 40,000 रुपये किमतीची 4 ब्रास वाळू, 20 लाख रुपये किमतीचे 2 डंपर, 55,760 रुपये किमतीची देशी विदेशी दारू, 5,50,000 रुपये किमतीची एक कार व मोटरसायकल असा एकूण 26,45,760 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे।